एक्सक्यूज मी, मला तुमच्या लोन आणि एफडीच्या संदर्भात काही माहिती हवी होती. या शेजारच्या काउंटरवर विचारा प्लीज. एक्सक्यूज मी, येस. मला नो हा? नाही म्हणजे त्यावेळी मी येसच म्हणालो होतो, पण तुमच्याकडूनच नो आलं होतं. हो का? तुम्ही प्लीज बसा ना, आपण बोलूया. हो हो. काही प्रॉब्लेम झाला होता का? हा हो प्रॉब्लेम. अहो केवढा गोंधळ झाला होता. हो का? खरं तर मला प्रपोजल आवडलेलं होतं. पुन्हा काही प्रयत्न करता येतील का? पुन्हा? हो. नाही ठीक आहे, काही हरकत नाही. आपण वेगळा विचार करू. नाही नाही, मी बोलते ना सरांशी. सरांशी कशाला? ऍक्च्युली तुमच्या कामाच्या संदर्भातलं मला काहीच माहिती नाहीये ना, म्हणजे मी नव्हते म्हणून. अहो होतात की. अहो तुम्ही होतातच तिकडे. ह्या मॅडम असतील कदाचित. मला सॉरी. नाही म्हणजे त्या दिवशी मी बघितलं तुमच्याकडे सगळेच विनोदी आहेत. आमच्याकडे? हो. अहो मी आलो होतो ना तुमच्याकडे. मग त्या गुलाबाच्या पाकळ्या आणि मग तो कांदा. कांदा? तुम्ही माझ्याशीच बोलताय ना? हा? एक मिनिट. तू आय मीन तुम्ही जान्हवीच ना? हो. तुम्हाला कसं कळलं? अहो मी आलो होतो ना तुम्हाला बघायला. अहो बघण्याच्या कार्यक्रमाला. मला बघायला आला होतात तुम्ही? नाही म्हणजे लक्षात आलंय तुम्ही गंमत करताय. हो सरस्वतीला बघायला मी आलो होतो, आठवतंय ना? सरस्वतीला? हो. कशी आहे सरस्वती? कोण सरस्वती? नाही मला कल्पना आहे तुम्ही गंमत करताय. अर्थातच एवढ्या कामाच्या रगाडात थोडासा विरंगुळा हवाच नाही का? हे बघा, मला खरंच कळत नाहीये तुम्ही काय बोलताय ते. एक मिनिट, मला सांगाल का काय हवंय? अहो मी तुम्हालाच सांगितलं होतं, तुम्हीच मला सांगितलं ह्यांना विचारा म्हणून. हो पण मी ते कामाबद्दल विचारा असं म्हणाले. सरस्वती ताईंबद्दल नाही. एक मिनिट मला जरा क्लिअर करू दे. अहो मी विक्रमादित्य. अहो पप्पू. अहो आपण एकमेकांना भेटलो आहे. कदाचित फोनवर सुद्धा आपलं बोलणं झालं असेल. त्या दिवशी मी घरी आलो होतो तेव्हा सरू बरोबर आपण बेडरूम मध्ये एकत्र होतो तेव्हा सुद्धा आपलं बोलणं झालं. मला वाटतं तुमचा काहीतरी घोळ होतोय. आपण प्लीज कामाबद्दल बोलूया. नाही बँकेतल्या बाकीच्या लोकांचा वेळ नको जायला. कसला आलाय घोळ? एकतर तुम्ही आम्हाला त्या दिवशी फोन करून घरी बोलवलं. ठीक आहे आपलं काही जमलं नाही पुढे, पण याचा अर्थ आता ओळख सुद्धा दाखवायची नाही. तुम्ही कशाबद्दल बोलताय? मी सरस्वती बद्दल बोलतोय. आपण प्लीज मुद्द्याचं बोलूया. अहो तोच तर मुद्दा आहे आणि तोच तुम्ही विसरताय किंवा विसरल्यासारखं दाखवताय. खरं सांगू का, एवढं काही करायची गरज नाहीये. बरं तुम्हाला हे आठवतंय का त्या वेड्या बाबाचं नाव काढल्यावर आपण किती हसलो होतो? खरं सांगू का,
तुमच्यासारख्यांच्या घरात अशी बुवाबाजी होत असेल यावर माझा विश्वास बसत नाही. आमच्या घरी बुवाबाजी? एक मिनिट. मी या ब्रँचचा मॅनेजर आहे. मी आपली काही मदत करू शकतो का? यांना प्लीज काही गोष्टी आठवण्यासाठी मदत करावं. अहो, कारण नसताना कपाळाला आठ्या पडून बसल्यात या. आता आमची आहे ओळख, त्यात माझी चूक आहे का? बरोबर. एक मिनिट, काय बोलताय तुम्ही? आपण नाही ओळखत एकमेकांना. मी काय म्हणतो, एक काम करूया. इथे मी मॅनेजर असल्यामुळे मला एक केबिन मिळालेलं आहे, तर आपण त्या केबिन मध्ये बसून गप्पा मारूया का? मी तुम्हाला सगळं समजावून सांगतो. हवं तर एक चहा सुद्धा पिऊ आपण. या. हो नाही हो, माझं फारच छोटंसं काम आहे. त्यासाठी तुम्ही स्वतःचा वेळ का घालवताय? अहो, मला ह्याच कामासाठी बँकेने ठेवलंय. चला चला, हे बघा. चला माझ्या बरोबर. नितीन, डोंट वरी जान्हवी, मी बघतो सगळं. सर, अहो पण ते काय बोलत होते? काहीतरी गोंधळ झाला असणार. नाही, पण त्यांना माझं नावही माहितीये. म्हणजे काय जान्हवी, आपल्या ब्रांच मध्ये येणाऱ्या प्रत्येकाला तुझं नाव माहित असणार. आता तुझं नाही तर काय यांचं नाव माहित असेल का? गीताजींचं. डोंट वरी, काही नाही, मी बघतो सगळं. तू शांत राहा. आई, खारीक, खजूर, बदाम, पिस्ते, काजू, अक्रोड, तूप, एवढं सगळं घेतलंय. कपडे ठेवलेस? हो, कपडे ठेवले आणि तिचा पावडरचा डबा पण ठेवलाय. अगं, कारल्याचं लोणचं घेतलंस का? खूप आवडतं बघ तिला. हो, विसरले. भरते. हा, आणखी काही राहिलंय का? सगळे ड्रेसेसच घेतलेस ना तिचे? 4-5 सलवार कमीज घेतले, साडी नाही घेतली. एखादी ठेवू का साडी? नाही, नको. सध्या ड्रेसेसच बरे, सुटसुटीत. आई, पण जान्हवीचं सामान भरताना हात जड झाला होता. हो, नर्मदा, आवर स्वतःला. हे बघ, तिथं गेल्यानंतर डोळ्यातून पाणी काढायचं नाहीये, कळलं? पण ती तर भेटणारच नाही ना आपल्याला. अगं, आपण तिच्या आई वडिलांना भेटायला जातोय, त्यांना धीर द्यायला जातोय. तिथे आपल्याच डोळ्यातून पाणी आलं तर त्यांनी काय करायचं? नाही, मी डोळ्यात पाणी नाही येऊ देणार. स्वतःवरचा ताबा सुटू नाही देणार मी. दोन मिनिटं, मी आलोच. काय करतोय ग हा? सुनबाईंचे लाड. हा, हे घ्या, हे ठेवा. काय करत होतास इतका वेळ? अगं, जान्हवीसाठी तिच्या आवडत्या कुकीज केल्यात. हो. वहिनी म्हणाली तुम्ही चाललायत तर म्हटलं तुमच्या बरोबर द्याव्या. तिथे गेलात की तिच्या वडिलांना आठवणीने सांगा की म्हणावं जान्हवीला याच कुकीज द्या, तिला खूप आवडतात म्हणून. मी सामान घेऊन जातो सगळं. अरे, मी ड्रायव्हरला सांगितलंय, येतोय तो. आई, आमच्या सुनबाईंचं सामान आहे. शक्य असतं तर स्वतःच घेऊन आलो असतो तिथपर्यंत. निदान गाडीपर्यंत तर नेऊ द्या. मी लोणचं भरते ना, तर विसरून जाईल. झालं का ग? आई, अगं आता एक नोकरी करतोय मी ऑलरेडी. आता कुठे जाऊ मी दुसरी नोकरी शोधायला? तू नोकरी करत नाहीयेस पेंट्या, तू तुझं समाधान करून घेतोस. अगं, तरी पण पैसे मिळतायत ना मला. किती रे? किती मिळतायत असे? महिना 1,500-2,000 रुपये. हे एवढ्याशा पैशामध्ये आपल्या महिन्याभराचं किराणाचं सामान तरी येतं का? जा बरं. आणि कोणीतरी घर बसल्या आपल्याला नोकरी देतो असं म्हणतोय. पेंट्या बाबा, जा ना रे. अरे, नशीब काढलंयस तू. जा जा, असा कर्मदरिद्रपणा करू नकोस. जा. अगं, पण आई, आपण बघू ना आपलं. उगाच दुसऱ्या कोणाला तरी का मी माझ्यासाठी नोकरी बघायला सांगू? बघितलं, खूप बघितलं. काय उजेड पडला? हा, एक पाऊल तरी पुढे गेलो का आपण आयुष्यात? आता जरा दुसऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे वाग ना. आपटे काय नोकरी शोधणार माझ्यासाठी? साधा बिझनेस नाही सुरू करता आला आम्हाला. आपटे खूप काही करू शकतील. खूप ओळखी आहेत त्यांच्या मोठ्या मोठ्या. हे बघ, मी तुला सांगते, पहिल्या छूट त्यांनी लाखभराची नोकरी तुला नाही दिली ना, तर मी माझं नावच बदलेन.
अगं कितीही काही झालं तरी शेवटी 12वी नापास आहे मी. मला कोण देणार लाखभराची नोकरी? ते देतील, मी सांगते ना, ते देतील. आणि आधी तुझी ही रडकथा बंद कर. जा तू. जातो. बाबा येऊ दे मग जातो. ते गेलेत मनीषच्या बाबांबरोबर बुद्धिबळ खेळायला. खेळातले हत्ती घोडे चालवून लढाई का जिंकता येते? तू जा बाबा, तुझ्या कामाला जा तू पटकन. आधी जा. तू त्यांच्यासाठी वाट बघू नकोस. जा जा. हे बघ, धडा धडा नीट बोल. शेमळटपणा करू नकोस. मोठी नोकरी मिळवायची आहे ना, नाही तर मुलगी कोण देणार मग तुला? आणि गरीबा घरची पोर केलीस ना तर माझ्याशी गाठ आहे, लक्षात ठेव. जातोय. उगाच माझ्या न झालेल्या सासऱ्यांचा उद्धार नको करूस. जातोय. नमस्कार कर. हा, नमस्कार कर. आईला नमस्कार केला ना की तीर्थक्षेत्री गेलेल्याचं पुण्य मिळतं, कळलं? जाऊ. हॅलो. हॅलो. हा, मी बोलते. हा. पिंट्या निघाल्या तुमच्याकडे यायला. अहो पोचेलच इतक्यात. हा. आमच्या पिंट्याचं भविष्य तुमच्या हातात आहे. अहो सोडा हो, त्याची काळजीच सोडा. हा, पण आता आमचं भविष्य तुमच्या हातात आहे हे मात्र लक्षात असू द्या. काय? हो, तुमचं भविष्य आहे ना माझ्या हातात. अगदी घट्ट पकडून ठेवले. काही काळजी करू नका. हा, आणि एक मी सांगितलेलं लक्षात असू द्या. नाही, आणि त्याप्रमाणेच वागा म्हणजे झालं. नाही, पुढे छोटं कुटुंब, सुखी कुटुंब अशी दारावर पाठी लावू. हा. डॉक्टर, हाऊ इज शी डुईंग नाउ? जानवी बरी आहे. शी इज इम्प्रूव्हिंग. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीमध्ये तिची इम्प्रूव्हमेंट खूप चांगली आहे. एक्सलंट. पण म्हणजे आता आपण थोडेसे प्रयत्न करू शकतो ना? म्हणजे नक्की काय करावं असं वाटतं तुला? म्हणजे समजा तिने तिची डायरी वाचली तर? म्हणजे तिने तिच्या डायरीमध्ये ना सगळ्या गोष्टी खूप डिटेलमध्ये लिहून ठेवल्यात. म्हणजे अगदी चेहरे सोडले ना तर त्यांच्याविषयीची प्रत्येक गोष्ट तिने डायरीत अगदी डिटेलमध्ये लिहून ठेवली. पण तेच तर नको आहे ना आपल्याला श्री. अहो, पण तिला डायरी ऍक्सिडेंटली मिळाली तर? म्हणजे मी काही अगदी तिच्या हातात नेऊन देणार नाहीये ती, पण तिला ती मिळाली तर? श्री, काही केलं तरी त्याचा परिणाम एकच होईल आणि तो जास्त गंभीर असेल. जान्हवीला या गोष्टीचा खूप स्ट्रेस होईल. पण डॉक्टर, तुम्हीच म्हणाला होतात की हा एक थेरपीचा भाग असेल म्हणून. बरोबर आहे श्री, पण ती वेळ अजून आलेली नाहीये. अरे श्री, तू होप सोडू नकोस. म्हणजे विचार कर, आपण अमेरिकेतून भारतात येतो तेव्हा कधी कधी कॅलेंडरवरचा एक अख्खा दिवस आपल्या आयुष्यातून गेलेला असतो. म्हणजे तो एक दिवस आपण जगलेलेच नसतो. त्या एका दिवसाची आपल्याला किती चुटपुट लागून राहते. अरे इथे जान्हवीच्या बाबतीत एक अख्खं वर्ष तिच्या आयुष्यातून निघून गेलंय. एक अख्खं वर्ष ती जगलेलीच नाहीये. आणि हे जेव्हा तिला कळेल तेव्हा तिला याचा किती त्रास होईल याचा विचार कर. हे बघ, तिच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण तिला आठवेल, पण त्याला काही वेळ लागेल. थोडे पेशन्स ठेव. अजून थोडे दिवस थांब. डॉक्टर, जान्हवीसाठी थोडा काय, आयुष्यभर थांबायला तयार आहे मी.
तेव्हा आता ठरलं हा. तुम्हाला बँकेत यायची गरज नाही, आम्ही तुमच्या घरी माणूस पाठवू. चला. तुम्ही प्लीज सरस्वतीला एकदा विचारा, माझ्याबद्दल तिच्या मनात. विचारतील डोंट वरी, विचारतील. हे बघा, या गीता हा, तुम्हाला काहीही लागलं तरी यांना फोन करायचा, या तुम्हाला सर्व मदत करतील. हो, एनी टाइम, नो प्रॉब्लेम. मी माझा मोबाईल नंबर तुम्हाला देऊन ठेवते, म्हणजे तुम्ही डायरेक्टली मला कॉन्टॅक्ट करू शकता. इथे फोन करायची काहीच गरज नाही ना. तुम्ही तिच्या मोबाईलवर फोन करा. आणि गंमत सांगतो, तुम्ही गीताला फोन केलात तर गीताच उचलणार आणि गीता तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देणार. काळजी करू नका. जान्हवीसाठी काही सामान आणलं होतं, म्हणजे खायचे पदार्थ, थोडे कपडे. का? हा, म्हणजे आम्हाला तिला भेटता येत नाहीये ना, तिला हे देता येत नाहीये. आम्ही देऊ की? हो, म्हणूनच आणलं. नसतं आणलं तरी चाललं असतं. आम्ही समर्थ आहोत द्यायला. नाही हो, आम्हाला वाटलं की. काय वाटलं? काय वाटलं काय तुम्हाला? या 1.5 बाय 1.5च्या खोलीत जान्हवीला काही खायला मिळत असेल की नसेल म्हणून आणलं का? नाही हो, आम्हाला फक्त एवढंच वाटलं की आम्हाला सध्या तिच्यासाठी काही करता येत नाहीये ना, म्हणून थोडंसं केलं की. आणखीन काय करायचं बाकी राहिलं होतं? वाटोळं केलं आमच्या मुलीचं, अपंग केलीत तिला. आता आणखीन काय करायचं बाकी ठेवलं होतं? अपंग नाही हो, अपंग नाही झालीये ती. शरीरानं नाही तरी डोक्यानं अपंगच झालीये ना ती. लक्षात कुठे राहतं तिच्या? सगळं काही अगदी सांगावं लागतं. डाळ तांदूळ कुठे ठेवले तेही आठवत नाही. चहात साखर घालायची की मीठ हेही सांगावं लागतं. सगळं अगदी बाजूला उभं राहून करून घ्यावं लागतं मला. घरात एकटीला ठेवता येत नाही, घराबाहेर एकटीला पाठवता येत नाही. माझा आपला पिंट्या नोकरी सोडून तिच्या मागे तिला पोचवायला आणि आणायला जातो. किती नुकसान होतंय आमचं. एक माणूस घरात आजारी असल्यानंतर सगळं घरदार तिच्या मागे लागलेले. काय करायचं काय आम्ही? दात करून पोट भरायची वेळ आली आमच्यावर. हे बघा, तुम्ही अपसेट आहात हे आम्ही समजू शकतो. आपल्या जवळच्या माणसाला असं काही झालं की त्याचा राग दुसऱ्यावर निघतोच. पण तुम्ही विश्वास ठेवा, आम्हालाही खूप दुःख झालंय याचं. आमच्याही घरात अपघातानंतर डोळ्यात पाणी न आणता कुणीही एकही घास खाल्लेला नाहीये. काय ना, आलिशान बंगल्यात एसीत बसून हे दुःख कळणं फार सोपं असतं. इथे येऊन पाहिलं असतं ना तर कळलं असतं तुम्हाला गेला महिनाभर आम्ही कसा काढलाय तो. एक बाई अंथरुणावर पडून राहते त्यावेळेस सगळं घर कसं अस्ताव्यस्त होऊन जातं हे कळलं असतं तुम्हाला. एका आजाराचं पथ्य पाणी करताना बाकीच्यांना 2 घास कमीच खावे लागतात हे कळणारही नाही तुम्हाला. तुमच्या हाताशी नोकर असतील हो. इथे प्रत्येक काम मला करावं लागतंय. इतके दिवस आमचं आम्ही कसं बसं निभावून नेत होतो, त्यात आता एका आजाराची भर. आता काय भीक घालायला आलायत तुम्ही? अहो, भीक काय म्हणताय? असं नका म्हणू. मनापासून वाटलं आम्हाला. जान्हवी समोर यायचं नव्हतं म्हणून इतके दिवस आलो नाही. डॉक्टरांनी सांगितलं होतं म्हणून, नाहीतर इतके दिवस तिला इथे राहूनच दिलं नसतं. आम्ही घेऊन गेलो असतो आमच्याकडे. हो, आणि पुन्हा आबाळ केली असती. आबाळ? हो, मग तुम्ही गाड्या घोडे घेऊन फिरता आणि आमची मुलगी मात्र बसने जाते रस्त्यातनं उन्हातानातनं फिरत. ही आबाळ नाही. आम्ही आमची मुलगी नांदायला पाठवली होती तुमच्याकडे. गेली तेव्हा कशी होती आणि आता कशी आली परत? याला जबाबदार कोण आहे? जान्हवीची आई. अहो, तो ऍक्सिडेंट होता, वेळ वाईट होती, मुद्दाम नाही केलं कोणी. हो, पण नुकसान आमच्या मुलीचं झालं ना. जन्माचं नुकसान झालं तिचं, आणि तिच्या बरोबर आमचंही. तुमच्यासारखी आमच्याकडे काही शिल्लक साठलेली नसते. मिळवतो आणि गिळतो आम्ही. आता मिळवता माणूस अंथरुणाला खेळला तर आमच्यावर काय भीक मागायचीच वेळ येणार ना. ती वाचली म्हणून, नाहीतर आम्ही रस्त्यावर आलो असतो. हा सगळा तुमचाच हलगर्जीपणा आहे ना. कलाताई, अहो काय बोलताय तुम्ही हे? आता शिकवा तुम्ही आम्हाला तत्वज्ञान वगैरे. पण हे सगळं तुमच्यामुळेच घडलेलं आहे. लग्न आधी का नाही झालं ऍक्सिडेंट?
लग्नानंतरच का झालं हे सगळं? असं असं काय होतं त्या दिवशी तिच्या डोक्यात, ज्यामुळे तिला आजूबाजूच्या गाड्याच दिसल्या नाहीत? असं नाही हो कलाताई, आमच्या घरात बायकांना खूप सन्मानाने वागवलं जातं. आम्ही आम्ही खूप काळजी घेतो एकमेकींची, जान्हवीची सुद्धा. दिसलीच ना तुमची काळजी. अदू झाली आमची मुलगी. गरीबाच्या मुली करायच्या आणि श्रीमंतीने त्यांचं तोंड बंद करायचं, राब राब राबवायचं. सगळे श्रीमंती उद्योग आहेत हे, आम्हाला काही कळत नाही का? नुसतं नाव मोठं आणि लक्षण खोटं. कलाताई काय बोलताय तुम्ही? हे खरं तेच बोलतेय मी, आणि ते खरं आहे ना, म्हणूनच तुम्हाला लागतंय. कलाताई, मी समजू शकते, आमचं चुकलं असेल, मान्य करतो आम्ही. पण अशा वेळी आपण एकमेकांवर दोषारोप करण्याऐवजी एकत्र यायला पाहिजे, जान्हवीसाठी. कशाला एकत्र कशाला यायला पाहिजे? काही गरज नाहीये त्याची. कलाताई अहो कशाला म्हणजे काय? आम्हाला जान्हवीसाठी काहीतरी करावंसं वाटतं, आमच्या सुनेसाठी, म्हणून करतोय. ह्या काही वस्तू आणल्यात. काय समजता काय हो तुम्ही स्वतःला? हा, आम्ही काय आमच्या पोरांची पोटं भरू शकत नाही? एवढी धमक आहे माझ्यात. अजूनही वाटलंच ना तर 4 घरची धुणी भांडी करेन मी आणि पोटं भरेन त्यांची. पण असे फेकलेले तुकडे उचलणार नाही. काय दाखवायचं काय तुम्हाला? हा, तुम्ही किती देता आणि काय काय देता हे दाखवायचंय तुम्हाला? मग घर का नाही दिलं एखादं? हा, असं नाही वाटलं कधी की सुनेचे आई वडील चाळीतल्या छोट्या खोलीत राहतात, त्यांना एखादं घर द्यावं म्हणून?